बदलाचे परिणाम हे आता स्पष्टपणे दिसू लागले। पूर्वी महिनाभरात पडणारा पाऊस आता अवघ्या काही तासात कोसळतोय। उपराजधानी नागपुरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात केवळ 4 तासात 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। हा केवळ हवामानातील बदल नाही तर भविष्यातील गंभीर संकटाचा इशारा आहे। नेमकं असं का घडतंय, सविस्तर पाहूया। आज संपूर्ण जग हवामान बदलाच्या अत्यंत गंभीर संकटाला तोंड देत आहे। याचा परिणाम म्हणजे पूर्वी पावसाळ्याचे 4 महिने टप्प्याटप्प्याने आणि ठराविक प्रमाणात पडणारा पाऊस आता अत्यंत अनपेक्षितरित्या पडायला सुरुवात झाली आहे। अवघ्या काही तासांमध्ये संपूर्ण महिनाभराचा पाऊस पडतोय आणि त्यानंतर अनेक दिवस हे अक्षरशः पावसाचा मागणूस नसणारे असतात। याचं अत्यंत अलीकडचं उदाहरण नागपूरमध्ये पाहायला मिळालं, जिथे अवघ्या 4 तासामध्ये तब्बल 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। या पावसामुळे रस्ते जलमय झाले, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि अनेक भागांमध्ये थेट लोकांच्या घरात पाणी शिरलं। तज्ज्ञांच्या मते अचानक येणाऱ्या या मुसळधार पावसाच्या मागे एल निनोचा प्रभाव आहे। भारतामधलं वृक्षाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे। शहरामध्ये आता इतका विकास झालेला आहे आणि विकासाच्या कामामुळे जंगलं आपण तोडलेली आहेत, शहरात तापमान वाढलेलं आहे आणि या संपूर्ण कारणामुळे आता आपल्याकडे पाऊस ढगाळ येतो आणि एका ठिकाणी पाऊस खूप पडतो आणि तो ढग निघून जातो। अशाच प्रकारचं चित्र आहे। यावर्षी अल निनोचा प्रभाव जरी असला तरी भारतामध्ये जो पाऊस येत आहे किंवा येणार आहे हा वादळी पाऊस येणार आहे आणि झड ज्याला म्हणतो आपण, जशी प्राचीन काळात झड होती ती आता झड राहिली नाहीये। ऋतू जे होते ते ऋतू पण आता राहिलेलं नाहीये। तर तेव्हा सरकार असो, प्रशासन असो, लोकांनी असो आता सावध झालं पाहिजे। मुसळधार पाऊस कोसळण्यामागे एल निनोचा प्रभाव म्हणजे नक्की काय हे समजून घेऊयात। एल निनो ही पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरचं पाणी असामान्यपणे गरम होण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। जेव्हा महासागराचं तापमान वाढतं तेव्हा तिथल्या वाऱ्यांची दिशा आणि वेग बदलतो। याचा परिणाम थेट जागतिक हवामानावर होतो। महासागर तापल्यामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होतं। उबदार हवेमध्ये जास्त बाष्प धरून ठेवण्याची क्षमता असते, ज्यामुळे ढग अत्यंत जड होतात। हे बाष्प जेव्हा एकत्र येतं तेव्हा पाऊस थेंब